नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। घरकुल मंजुरीसाठी 15,000ची लाच घेताना एका ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे। अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव प्रफुल्ल रतन गिरी, वय वर्षे 46 असे असून त्याच्यावर एसीबी कडून कारवाई करण्यात येत आहे। घरकुल मंजुरीसाठी पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये नाव येण्यासाठी चक्क संबंधित प्रफुल्ल गिरी या ग्रामसेवकाने 15,000ची लाच मागितल्याची तक्रार संबंधित लाभार्थ्याने केली होती। मोहाडी तालुक्यातील विहिरगाव येथे ही कारवाई करण्यात आली। भंडारा येथील एसीबीने संबंधित ग्रामसेवकाला रंग्यात पकडून अटक केली आहे। प्रफुल्ल रतन गिरी असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे। ग्रामसेवक गिरी याने 2025 मे महिन्यामध्ये विहिरगाव येथे घरकुल संबंधाने स्वतः सर्वे केला होता। यावेळी तक्रारदार यांच्या वडिलांचा घराचा सुद्धा सर्वे करण्यात आला। सर्वे झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने संबंधित लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होणार होते। मात्र तक्रारदाराच्या वडिलांचे घरकुल यादीमधील पहिल्या टप्प्यातील नाव मंजूर करून देण्यासाठी मोबदला म्हणून ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती। मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी भंडारा येथील एसीबीकडे या संदर्भात तक्रार दिली। ग्रामसेवक गिरी याने त्यांच्या कार्यालयामध्ये पंचांसमक्ष 15,000ची लाचेची मागणी स्वीकारण्यास सहमती दर्शवली। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। ग्रामसेवक प्रफुल्ल गिरी याने तक्रारदाराकडून 15,000ची लाच स्वीकारली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने प्रफुल्ल गिरी यांना अटक केली आहे। भंडारा येथील एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अरुण कुमार लोहार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी भंडारा। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम। वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक। संपर्क 8888947979।